आज मी खूप वेगळा नाश्त्याचा प्रकार दाखवते आहे। याला उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये चावल के फरे असं म्हणतात। हा वाफवून केला जातो। आपल्याकडे जर भिजवलेली डाळ असेल आणि तांदळाचं पीठ असेल तर जेमतेम 20 मिनिटांमध्ये हा नाश्ता आपला बनून तयार होतो। मसाला टेल्समध्ये तुमचं स्वागत आहे। आपण आता कृतीकडे वळूया। इथं रात्रभर भिजवलेली चण्याची आणि मुगाची डाळ आहे। तुम्ही कुठलीही एक डाळ सुद्धा घेऊ शकता। मी दोन्ही डाळी मिक्स केलेत। याच्यासाठी आपण एक वाटण करणार आहोत। त्याच्यासाठी हिरवी मिरची, जिरं, थोडासा ओवा, तीळ, कोथिंबीर आणि आलं लसूण पेस्ट। जिरं, ओवा आणि तीळ। हिरवी मिरची आपण आपल्या तिखटाच्या टेस्टच्या हिशोबाने घालू शकतो। एक अर्धा चमचा आलं लसूण पेस्ट। आपलं हे वाटण रेडी आहे, तुम्ही बघू शकता। डाळ आपण मिक्सरमध्ये थोडीशी जाडसर फिरवून घेऊया। इथे तुम्ही बघू शकता डाळ मी थोडीशी अशी भरड वाटून घेतलेली आहे। आता यात मीठ घालून आपण हे मिक्स करून घेऊया। वाटलेली डाळ, मीठ आणि हिरवा मसाला आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे। आता हे आपलं मिक्स होऊन रेडी आहे। मी इथे एक मोठं बाउल भरून तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आणि हे खूप फाईन तांदळाचं पीठ आहे आणि यात चवीपुरतं मीठ घालते। मी एकीकडे पाणी गरम करायला ठेवलेलं आहे। यात आपण गरम पाणीच वापरणार आहोत। आता यात गरम पाणी घालून आपल्याला हे तांदळाचं पीठ मळून घ्यायचं आहे। आपण मोदकासाठी कसं पीठ मळतो अगदी तशाच पद्धतीने आपण हे मळून घेणार आहोत। इथे आपली उकड तयार आहे। आता ह्याला मी छान मऊ होईपर्यंत मळून घेणार आहे। याला आपल्याला चांगलं 5 ते 8 मिनिटं मळून घ्यायचं आहे। याला 1 चमचा तेल लावते मी वरनं। तेल घालून आपण पुन्हा एकदा थोडंसं मळणार आहोत। हे आपण आपल्या इडलीच्या स्टँडमध्ये सुद्धा वाफवू शकतो। मी एकीकडे स्टीमर ठेवून दिला आहे ऑलरेडी पाणी गरम करायला आणि आता एका जाळीला मी तेल लावून घेते। या जाळीत मी फरे वाफवणार आहे। आता हे व्यवस्थित तेल लावलेलं आहे म्हणजे आपले जे फरे आहेत ना ते खाली चिकटणार नाहीत। थोडासा तेलाचा हात करून छोटासा गोळा घ्यायचा हातावर। याला आपण हलक्या हाताने फ्लॅट करून घेऊया। आता यात मी सारण स्टफ करते। आणि हे क्लोज करायचं नाही आहे पूर्ण, बस हे बघा असे आपण सगळे बनवून घेऊ। इथे आपले सगळे फरे स्टफ करून स्टीम करायला तयार आहेत। तुम्ही बघू शकता ते दिसायलाच किती टेम्पटिंग दिसतंय। तुम्ही ते क्लोज सुद्धा करू शकता। मी वरनं पूर्ण क्लोज केलेलं नाही आहे। आता मी हे स्टीम करून घेते आहे एकीकडे। इथे माझा स्टीमर चांगला गरम झालेला आहे, पाणी उकळलं आहे। मी आता सगळे फरे यात स्टीम करून घेते। आपण एका वेळेला 5-6 आपले जेवढं आपलं प्लेट आहे तेवढे आपण त्याच्यावर स्टीम करू शकतो। आता मी झाकण लावून टाकून याला एक 15 मिनिटं कमीत कमी आपल्याला हे वाफवायचं आहे की नाही। आता हे हाताला चिटकत नाहीये। हे झालंय, काढून घेते मी हे मी प्लेटमध्ये काढून घेते सगळे आणि हे आपण गरम असतानाच सर्व करायचं आहे। ह्याची खायची मजा हे गरम असतानाच। बरेच ठिकाणी हे शेंगदाण्याच्या कच्च्या तेलाबरोबर सुद्धा सर्व केलं जातं। इथे आपले तांदळाचे फरे तयार आहेत। मी ह्याला तूप घालून सर्व करते। हे आपण ब्रेकफास्टमध्ये खाऊ शकतो, मुलांच्या डब्यामध्ये देता येतं। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा। व्हिडिओ आवडला नसेल तर तुम्ही डिसलाईकसुद्धा करू शकता आणि आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा।